लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. मुंबई येथील वडाळा कोरबा मिठागर विभागात तरुणाची हत्या, प्रेयसी आणि तिच्या अन्य एका मित्राने मारल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. बातमी येत आहे वडाळा मुंबई येथून. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की वडाळा पूर्व मुंबई येथे कोरबा मिठागर परिसरात राहणाऱ्या तरुणाचा प्रेयसीच्या घरात मृतदेह सापडल्याची घटना समोर आली आहे. प्रेयसी आणि तिचा अन्य एका मित्राने मारल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून त्यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमाच्या त्रिकोणातूनही हत्या करण्याचा संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा परिसरात वास्तव्यास असलेल्या सुमित लहासे उर्फ बाऱ्या वय 39 याचे त्याच परिसरात राहणाऱ्या आरती कासेकर या घटस्फोटित तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. सुमित यास आरतीने 10 मे रोजी पहाटे 4च्या सुमारास घरी बोलावून घेतले. सुमित तिच्या घरी गेल्यानंतर जवळपास तासाभराने आरती हिने सुमित याच्या एका मित्रांना फोन केला. सुमित दारू पिऊन माझ्या घरी येऊन पडला असून तो उठतच नसल्याचे कळवले. त्यावेळी त्याचा मित्र पहाटे 4:30च्या दरम्यान तेथे गेला. त्या ठिकाणी जाऊन 1.25 तास थांबला व नंतर त्याच्या घरी निघून गेला. त्यानंतर आरती 8:15च्या दरम्यान कामावर जातेवेळी सुमितला घरामध्ये ठेवून बाहेरून घराला कुलूप लावून कामावर निघून गेल्यानंतर सुमारे 1:30च्या दरम्यान पुन्हा आरतीने तिचा मित्र सूरज डोळस यास फोन करून सुमित हा अजून उठला नाही असे सांगितले व त्याला घरी जाऊन उठवण्यासाठी सांगितले. त्यानंतर सूरज आरतीच्या घरी जाऊन तिने सांगितलेल्या ठिकाणी ठेवलेली चावी घेऊन कुलूप खोलून घरात गेला आणि सुमित यास उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो उठत नाही व त्याचे शरीर पूर्णपणे ताठ झाले आहे असे आरतीस सांगितले. आरतीच्या म्हणण्यानुसार सूरज याने काही मित्रांना फोन करून याबाबत कल्पना दिली. त्याच दरम्यान सुमितच्या भावाला ही माहिती मिळाल्यावर तो आरतीच्या घरी पोहोचला. बेशुद्ध अवस्थेत फरशीवर पडलेल्या सुमित याच्या गळ्याभोवती काळे निळे वळ असल्याचे पाहून पोलिसांना कळवण्यात आले. वडाळा पोलिसांनी आरती कासेकर, तिचा मित्र सूरज डोळस याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. घरातील कमवत्या मुलाची अचानक हत्या झाल्याने त्याची आई व भावंडावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना न्याय मिळावा म्हणून वडाळा कोरबा मिठागर विभागाचे नागरिक वडाळा पोलीस स्टेशन येथे वारंवार भेट देत आहेत. या घटनेमुळे वडाळा कोरबा मिठागर विभागात एकच खळबळ उडाली आहे. सुमित लहासे उर्फ बाऱ्या याची हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली व आणखी कोणी या हत्येमध्ये सहभागी आहेत का याबाबत वडाळा पोलीस स्टेशन मार्फत सखोल तपास सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.